कोपर्डीच्या घटनेनंतर आज महाराष्ट्रभर वेगवेगळे मोर्चे निघत आहेत। मराठा समाज हा एकत्र येत आहे आणि मराठा समाज एकत्र येत असताना त्याच्याबरोबर इतर समाजही या समाजाबरोबर येत आहेत, कारण की त्यांच्या मागण्या ज्या आहेत, आरक्षण असेल किंवा ॲट्रॉसिटी असेल, याबद्दल हे सगळे समाज आज एकवटले आहेत। आज सातारा जिल्ह्यामध्ये 3 तारखेला हा मराठा क्रांती मोर्चा होत आहे। त्या संदर्भात आज महिलांची मोठी रॅली साताऱ्यातून निघाली होती। त्यातल्या काही महिला आपल्याबरोबर आहेत, आपण जाणून घ्या त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत या एकंदरीत मोर्चा संदर्भात। काय सांगाल तुम्ही? मी असे सांगेन की कोपर्डीची जी घटना घडली त्या घटनेतून सगळ्यांनाच असा समज आलेला आहे की आपण सगळ्यांनीच मराठ्याबरोबरच जी 3 तारखेचा जो मोर्चा आहे मराठासाठी उभारलेला, पण हे त्या मराठा मोर्चाची ही पूर्वतयारी म्हणून हा आज आपण रॅलीचा उपक्रम घेतलेला आहे। तर कोपर्डीच्या घटनेतील जे आहेत आरोपी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच मराठा आपण ही रॅली किंवा जो मोर्चा फक्त मराठाच नाही तर सर्व समाजातील लोक यामध्ये लेडीज जे आहेत ते एकत्र होणार आहेत। हा मराठा मोर्चा फक्त मराठा मोर्चामध्ये जातीभेद नाही आहे, तर आपण सर्व मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ॲट्रॉसिटीचा कायदा रद्द व्हावा यासाठी आपण हा मराठा मोर्चा काढत आहोत। तर माझी अशी विनंती आहे सर्व महिलांना, सर्व आपल्या समाजाला की कोणीही याचा गैरवापर म्हणजे गैर हे काढू नये की जातीभेद किंवा अजून काही जे तुमच्या मनात काही कुणाचे वाईट विचार चालू असतील तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हा मराठा मोर्चा आपण सफल करायचा आहे। आणि जरी शासनाने आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तरी हा मोर्चा जी मराठ्यांची जी संघटना आहे आणि मराठ्यांनी सगळ्यांना घेऊन हा मोर्चा ठरवलेला आहे, काढणार आहे, तो असाच नेहमी चालू राहील। आणि मी शासनाला विनंती करते की आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात। धन्यवाद। काय सांगाल ताई तुम्ही? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या एकंदरीत घटनेबद्दल? हेच की आता कोपर्डीचं जे प्रकरण झालं, त्या कोपर्डीच्या प्रकरणामध्ये त्या नराधमांना जास्तीत जास्त शिक्षा झाली, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि मराठीने असंच एकवटून ना आपल्या मुलांना आरक्षणासाठी लढा दिला पाहिजे आणि देणार आहे आपण। तरी असंच ते 3 तारखेला होणाऱ्या मोर्चा सर्वांनी असा सहभाग दाखवावा। आजची रॅली पाहून खरंच मन थक्क झालं की एवढा म्हणजे एकच दिवसातल्या नियोजनमध्ये एवढ्या मराठा समाजातील स्त्रिया सगळ्या एकवटलेल्या आहेत। ॲक्च्युली हे कोपर्डीची घटना जी आहे त्यापासून तसं बघितलं तर, परंतु मराठा समाजात दगदग ही पहिल्यापासून आहे। म्हणजे मी पाहते तर हे पहिल्यांदाच असं झालं की मराठा आरक्षण मागतोय आणि खरंच शासनालाही माहिती आहे की आर्थिकदृष्ट्या अतिशय म्हणजे हतबल झालेला आहोत आपण। ॲट्रॉसिटीचं शासनालाही कल्पना असेल, पूर्णतः कल्पना आहे। पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेला तर पुढच्या कर्मचाऱ्यालाही माहिती आहे की हे बोगस आहे, परंतु कायद्यापुढं काही नाही। शासन आपलं, देश आपला, राज्य आपलं, तालुका आपला, मग लोकांसाठी कायदा आहे का कायद्यासाठी लोक? हे शासनाने जाणावीत आणि मुख्यमंत्र्यांनी आरक्षण हे योग्य असं दिलं पाहिजे, हीच मागणी आहे। आणि सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे सगळे जाती धर्म, विशेष म्हणजे कुठल्याही जातीला मराठा विषयी तिरस्कार नाही, हे पाहून खरंच अभिमान वाटतो। या कोपर्डीतल्या घटनेतल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच ॲट्रॉसिटी या कायद्यामुळे जो लोकांना त्रास होतोय ह्याबद्दल हा कायद्यांना काहीतरी या कायद्यात बदल व्हावा, अशा या भावनेनं आज मराठा समाज एकवटलेला आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया पण आपण जाणून घेतल्यात। याच जर का या मागण्यांमध्ये काही बदल झाला नाही तर हा मोर्चा किंवा हे संघटन पुढं हे असेच कार्य चालू ठेवेल, असे काही लोकांनी यावर व्यक्त केलेलं आहे। ओंकार कदम, साम TV, सातारा।